नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या भागात. तुम्ही पाहू शकता की आज मी आलोय शिवनेरी किल्ल्यावर. आज शनिवार आहे, त्यात पावसाळा सुरू झाला आहे आणि या वातावरणात शिवनेरीवर येणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे. पाऊस असल्यामुळे सगळं वातावरण अगदी हिरवंगार आणि प्रसन्न झालंय. चला करूया सुरुवात. तुम्ही इथे आला की तुमच्या लगेच लक्षात येईल की इथं वाहनं लावण्यासाठी बरीच जागा आहे आणि थेट गडाच्या पाऱ्यापर्यंत जातात. खाली गाडी पार्क केली तुम्हाला त्या समोर लगेच फळांचे स्टॉल्स आणि स्नॅक्सचे स्टॉल्स पण दिसतील. बऱ्याच लोकांची अशी भावना आहे की लांबून पाहिल्यास शिवनेरीचा डोंगर हा एखाद्या शिवलिंगासारखा दिसतो. आणि गडाला शिवनेरी हे नाव कसं मिळालं ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक स्थानिक बोलीभाषांमध्ये नेरी या शब्दाचा अर्थ डोंगर किंवा पर्वत असा होतो. त्यामुळे शिवनेरी म्हणजे शिवाचा डोंगर किंवा शिवाचा पर्वत असा होतो. या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट राष्ट्रकूट आणि यादव या राजघराण्यांची जवळजवळ 1500 वर्षांहून जास्त काळ इथे राज्य केलेलं आहे. त्यानंतर सुमारे 500 वर्षांपर्यंत दिल्लीची सल्तनत, मग बहामनी, निजामशाही आणि मुघलांसारख्या मुस्लिम राजवटींची सत्ता इथं होती. आता आपण गडाच्या पहिल्या दरवाजाकडे आलो. हा आहे महादरवाजा. हा दरवाजा अजूनही खूप चांगल्या स्थितीत आहे. शत्रूंपासून बचावासाठी याला मोठी मोठी खिळे आहेत, लोखंडी खिळे आहेत. आता ही जनरली सगळ्याच दरवाजांना असतात गडांवरच्या. आतल्या बाजूला द्वाररक्षकांसाठी मोकळी जागा आहे. महादरवाजाच्या पुढे गेले की डावीकडे एक अरुंद पायऱ्या आहेत, ज्या चढून तुम्ही दरवाजावर जाऊ शकता. आता वरून खाली बघितलं तर जुन्नर शहर खूप सुंदर दिसतो. म्हणजे लक्षात ठेवा, फोटो काढताना खूप काळजी घ्या. जुन्नर शहराबद्दल सांगायचं तर जुन्नर हे नाव जीर्णनगर या प्राचीन नावावरून आले. म्हणजे जुन्नरचं जे जुनं नाव आहे, जे ओरिजिनल नाव आहे ते आहे जीर्णनगर. त्याचा अर्थ होतो की जुना नगर किंवा जुना शहर. गेल्या 2000 वर्षांपासून हे शहर व्यापार आणि राजकारणाचं एक महत्वाचं केंद्र होतं. आता महादरवाजाच्या पुढे आल्यावर उजवीकडे पाहिल्यास, उजवीकडून वर बघितल्यास आपल्याला एक भगवा झेंडा फडकताना दिसतो. आणि त्याच बाजूला आहे शिवाई देवीचं मंदिर. आणि आता आपण तिकडे जाणार आहोत. पावसाळ्यात हा गड इतका सुंदर दिसतो की अगदी काटेरी झाड सुद्धा मोहक दिसू लागतात तिथं. पुढे गेल्यावर आपल्याला दुसरा दरवाजा दिसतो, तो म्हणजे गणेश दरवाजा. ह्या दरवाजावर 2 हत्ती आणि गंडभेरू, गंडभेरू म्हणजे डोंडुकी असलेला गरुड, त्याला पंजात पकडणाऱ्या सिंहाचं चित्रण आहे. आता इतिहासकारांच्या मते ही चित्रे गडाच्या बांधकामात बदल करणाऱ्या राजवटीची निशाणी आहेत. म्हणजे ज्या कोणी राजाने ज्यावेळेस हा गड सर केला असेल, जिंकला असेल, त्यावेळेस त्यांनी 2 राजवटी, इथे 2 जी चित्र दिसतात त्याचा अर्थ त्यांनी 2 राजवटींना हरवून तो मिळवला आहे. इथल्या दरवाजांची जी बांधकाम आहेत वेगवेगळ्या राजांच्या राजवटीत झालेली आहेत. त्यामुळे सगळे दरवाजे कुण्या एकाच राजाच्या राजवटीत झालेले नाहीत. गणेश दरवाजाच्या पुढे येतो पीर दरवाजा. आणि ह्या पीर दरवाजाच्या अलीकडे एक मोठा दगड आहे. तुम्ही एकदा बरोबर अँगलनं बघितला तर असं वाटतं की एखादा भला मोठा मावळा अजूनही शिवनेरीचे रक्षण करत आहे. आता पुढे येतो हा पीर दरवाजा. हा बहुधा मुस्लिम सत्तेच्या काळात बांधला गेला असावा. पीरचा अर्थ होतो एखादी मोठी व्यक्ती किंवा अशी व्यक्ती ज्यांनी कुठलं तरी मोठं काम केलंय. ह्या दरवाजाची विशेषता म्हणजे काय, लांबून बघितल्यास तो आयताकृती दिसतो व वरतून आयताकृती दिसणार, पण आत गेल्यावर त्याचा आकार गोलाकार हुमटासारखा आहे. हा दरवाजा खूप प्रशस्त आहे, इथं भरपूर मोकळी जागा आहे. इथल्या दरवाजांची संरक्षणाची खूप मोठी चांगली सोय केलेली आहे. इथे तुम्हाला प्रत्येक झाडावर त्याचं नाव लिहिलेलं दिसेल. पाण्याची आणि कचराकुंडीची इथे खूप चांगली सोय आहे. पण विशेषतः अजूनही कचराकुंडीचा वापर कसा करावा हे भारतातल्या लोकांना कळलेलं नाहीये. मी इथे आठवड्यातले 7ही दिवस आलोय. तिथे जवळपास सारखीच गर्दी असते. कमी जास्त एवढी गर्दी नसते. पुढे गेल्यावर पायऱ्यांवरून जर आपण बघितलं डावीकडे तर सुंदर आणि तितकाच कणखर असा सह्याद्रीचं दर्शन होतं. आता आपण आलो आहोत चौथ्या दरवाजापाशी. हा आहे हत्ती दरवाजा. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. तो अशा भिंतीच्या मागे बांधलाय की खालून येणाऱ्या शत्रूंना तो सहजासहजी दिसत नाही. वर पाहिलं तर तो आकाशाला भिडला असंच वाटतं. ह्या दरवाजाजवळ हवेचा वेग खूप जास्त असतो. ह्या दरवाजाची रचना अशी आहे
की शत्रूंना लाकडी किंवा लोखंडी ओंडक्यांनी तो सहजासहजी तोडता येऊ नये आणि शत्रूंना ते कोंडीत पकडता यावं. हा मजबूत दरवाजा आजही अभेद्य वाटतो. इथे पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी बघू शकता, दरवाजाच्या खालून एक छोटीशी अशी नाली टाईप काहीतरी केलेलं आहे आणि इथनं मग वरचं पाणी जे काही आहे ते गडाच्या खाली जाऊ शकतं. इथे ह्या दरवाजाच्या पुढे आला, मी आता इथे दरवाजाच्या वरती जाऊन तुम्हाला दाखवतो की हा कसा दिसतो. इथून ही अशी रचना आहे जिथे आपण शत्रूंना कोंडीत पकडू शकतो आणि दोन्ही बाजूने त्यांच्यावरती वार करू शकतो. महादरवाजाच्या पुढे आलो की उजवीकडचा रस्ता आपल्याला शिवाई देवीच्या मंदिराकडे घेऊन जातो. इथे दरवाजाला जुन्या पद्धतीची डोरबेल बघता येतं बघा. जिजाबाई गडावर येत असताना त्यांनी त्यांचे वडील लखुजीराव जाधव यांच्यासोबत शिवाईचे दर्शन घेतलं होतं. इथेच देवीला नवस बोलला गेला होता आणि ह्याच देवीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नामकरण देखील केलेलं होतं. ते खूप प्रसन्न वाटतं. येथे तुम्ही थोडा वेळ थांबवू शकता. शिवाई देवी मंदिराच्या बाजूने खालच्या बाजूने जाणारा हा जो रस्ता आहे हा आपल्याला शिवनेरी लेण्यांकडे घेऊन जातो. शिवनेरीवर एकूण 55 लेण्या आहेत. इथे बुद्ध विहार आणि काही शिलालेख देखील आहेत. आता इथे जी शिलालेख आहेत हे कोणी लिहिले ह्याची विशेष माहिती मला सध्या तरी नाहीये. मात्र कदाचित सातवाहन राजांच्या काळात बौद्ध भिक्खूंनी आणि व्यापाऱ्यांनी कदाचित हे शिलालेख कोरलेले असावेत असा अंदाज आहे. इथे पायऱ्यांचे अवशेष अजूनही पाहता येतात बघा. जुन्या पायऱ्यांचे तुटलेले आहेत. पाण्याचा इथे भरपूर साठा आहे. खूप शांत आणि थंडगार पाणी आहे. आणि दुसरी गोष्ट, पाणी असल्यामुळे इथले जे पायऱ्या आहेत किंवा इथले जे दगड आहेत ते घसरडी बनलेले आहेत. त्यामुळे इथे खूप सांभाळून चालावं लागेल. आता आपण आलो एका लेणीमध्ये जिथे बुद्ध स्तूप आहे आणि बाजूला दुसरी एक लेणी आहे. दुसऱ्या लेणीच्या दरवाजाच्या वरती आपण शेंदुराचं हात लावलेलं असे चित्र बघू शकतो किंवा इथे हात लागलेले शेंदुराची. झालं काय की जेव्हा मराठ्यांनी 1806च्या दरम्यान शिवाई देवीचं मंदिराचं पुनर्बांधकामाचं काम हाती घेतलं तेव्हा शिवाई देवीची मूळ मूर्ती जी होती ती बांधकाम होईपर्यंत याच लेणीमध्ये आणली असावी. या लेणीमध्ये मूर्तीची पूजा अर्चना केली जात असावी म्हणून इथे आपल्याला शेंदूर लावलेला दिसतो. तर ह्या लेणीमध्ये जेमतेम सगळ्याच लेण्यांमध्ये आपण बघू शकतो की बांधकाम इतकं भारी असतं की ते ऑटो इको सिस्टम असल्यासारखं वाटतं. तुमचाच आवाज तुम्हाला येईल, त्याला प्रतिध्वनी आपण म्हणतो. मी चूप झाल्यानंतर देखील बघा इथे तुम्हाला आवाज ऐकायला येईल. दरवाजाच्या वरच्या बाजूला एक छिद्र बघायचं. आता मला नाही माहिती याचा नेमका उपयोग काय, पण सध्याच्या घडीला आपण जसं दरवाज्यात कॅमेरा लावतो बाहेरून कोण येतं हे बघायला, कदाचित त्या उपयोगासाठी छिद्र असावं. शिवनेरीच्या लेण्या पाहून परत येत असताना आपल्याला शिवाई देवी मंदिराची भिंत दिसते बघा. ही भिंत तुम्हाला आकर्षित करते कारण त्यावर एक सुंदर नक्षीकाम केलेला प्राण्याचा आकार आहे. हे इतकं सुंदर आणि मेहनत घेऊन केलेलं काम केवळ पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी आहे. म्हणजे वरतून जे पाणी येतं ते ह्या प्राण्याच्या तोंडावाटे खाली येणार, त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी केलेली रचना आहे. आता फक्त एवढ्यासाठी, फक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आणि किती नक्षीकाम केलेलं आहे. सध्याच्या घडीला आपण ह्याचं कंपॅरिझन करायलाच नको. शिवाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर ह्या पायऱ्या आपल्याला गडाच्या मुख्य भागाकडे घेऊन जातात. आपण आलोत मेना दरवाजा. कुलूप दरवाजा हा 7वा दरवाजा आहे आणि शेवटचा दरवाजा. अंबारखानाच्या आधी म्हणजे पायऱ्या संपल्या तुम्हाला एक मोठं जात दिसतं ज्यावर धान्य दळलं जायचं आणि समोरच आहे अंबारखाना. अंबारखाना खूप प्रशस्त आहे आणि धान्य चांगल्या अवस्थेत राहावे म्हणून इथं खास व्यवस्था देखील केलेली आहे. अंबारखानाच्या पुढे आल्यावर तुम्हाला ते स्वच्छतागृह देखील दिसेल. शिवनेरीवर स्वच्छतेचं खूप जास्त लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि हा खूप स्वच्छ आणि नीटनेटका गड आहे. गंगा जमुना पाण्याच्या टाक्यांच्या जवळ तुम्ही पोहोचलात की तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला गेल्यावर शिवाई उद्यान दिसतं. इथे 3 व्ह्यू पॉइंट्स आहेत. एका व्ह्यू पॉइंट्स वरून बघितल्यावर आपल्याला माता जिजाऊंचं दर्शन होतं. दुसऱ्या व्ह्यू पॉइंटला गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं आणि जो मधला व्ह्यू पॉइंट आहे तिथून जर तुम्ही बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मासाहेब या दोघांचंही प्रतिमा आपल्याला दिसते. उद्यानाच्या मागच्या बाजूने थोडीशी अवघड चढाई जर आपण करून गेलो
तर आपण पोहोचतो कोळी चौथऱ्यावर. इसवी सन 1650च्या सुमारास खेमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली काही महादेव कोळी लोकांनी जुन्नर आणि शिवनेरीचा ताबा घेतला होता. मुघलांविरोधात गेल्यामुळं मुघल बादशाला खूप राग आला होता. त्याने काय केलं, शिवनेरीवर मोठी फौज पाठवली. त्यांनी गडाला वेढा घातला. आता महादेव कोळी यांची सेना आणि फौज नवी होती आणि ह्या भल्या मोठ्या फौजेसमोर महादेव कोळीच्या सेनेचा काही निभाव लागला नाही आणि त्यांचा पराभव झाला. मुघलांनी किल्लेदार आणि सरनाईक खेमाजी नाईक आणि त्यांच्या जवळजवळ 1,500 साथीदारांना कैद केलं. नायकांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, 52 मावळातील देशमुखांना देखील पकडण्यात आलं. त्यात लहान मुले, स्त्रिया, वृद्ध देखील होते. त्यांचा हातोनात छळ करून ह्या चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. हा गडाच्या उंच माथ्यावर असणारा एक चौथरा आहे आणि तिथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. या भयंकर घटनेची आठवण म्हणून या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर ह्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधण्यात आली, आपण हे बघू शकता. आणि ह्या प्रतिकात्मक वास्तूला माझं शतशः नमन. आता आपण खाली इथे जाताना आपण शिवनेरीचा महल बघू शकतो, शिवनेरीचा गड बघू शकतो. शिवाई उद्यानाच्या खाली आल्यावर आपण पोहोचतो शिवकुंज इथे. शिवकुंज हे मंदिर आहे जे राजमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित आहे. शिवकुंजच्या थोड्या पुढे गेल्यावर आपल्याला दिसते डाव्या साईडला कमानी मशीद. इस्लामी राजवटीत बांधलेले या मशिदीला लागून एक मोठा हौद किंवा पाण्याची टाकी. महालाच्या आजूबाजूला अजूनही अनेक वास्तूंचे अवशेष आपण बघू शकतो. महालाच्या बाजूलाच बदामी टाका आहे. बदामी टाकी आपण बघू शकता इथे. आता ह्या बदामी टाक्याच्या बाजूने एक रस्ता जातो जो आपल्याला घेऊन जातो कडेलोट टोकाकडे. इथे अर्थातच ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची त्यांना या कडेलोटावरनं खाली ढकलून दिलं जाईल आणि त्यांचा स्वाहा व्हायचा. इथून तुम्ही निसर्गाचं एवढं सुंदर दर्शन घेऊ शकता. इथून तुम्हाला सह्याद्री दिसतो, जुन्नर शहर दिसते. हे इतके मनमोहक आहे की इथून जाण्याचं तुमचं इच्छाच होत नाही तुमची. तुमचं मन इथेच गुंतून राहील. कडेलोट टोकावरनं सरळ समोर बघितलं सह्याद्री तुम्हाला दिसेल. आता आपण परतत आहोत. संध्याकाळची वेळ आहे, 5 वाजलेत तरी लोक वरती अजूनही येतच आहेत. उत्साही आहेत. लहान मुलं, वृद्ध बघून मला तर अजून आनंद होतोय. अजून एक विशेष माहिती द्यायची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळात शिवनेरी हा किल्ला कधी त्यांच्या ताब्यात आलाच नाही. तर मित्रांनो, असा होता शिवनेरी किल्ल्याचा एक छोटासा पण ऐतिहासिक प्रवास. धन्यवाद.